मराठा आंदोलकांकडून आज बीड धाराशिव नंतर आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे। अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी हा बंद पुकारण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये आणि हिंगोलीमध्ये अन्नत्याग आंदोलन खरं तर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। तातडीनं मागण्या मान्य करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। पुण्यातून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण पाहू शकतो मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत। आज पुणे बंदची हाक देण्यात आल्याचं समजतंय। काय सध्याची परिस्थिती तिथली, कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे। खरं तर काल पुण्यातले काही मराठा कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईला मंत्रालयात घेराव घालण्यासाठी सुद्धा गेलेले आहेत। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असताना त्याचे परिणाम जे आहेत ते राज्यातल्या इतर शहरात आता पाहायला मिळत आहेत। त्यांना पाठिंबा पाहायला मिळतोय। मात्र आज सकाळची वेळ आहे, आणखी थोड्या वेळाने नेमकं पुणे कशा पद्धतीने बंद राहणार हे पाहावं लागेल। या बंदला कसा प्रतिसाद मिळणार की मराठा आंदोलन आणखी काही आंदोलन करणार हे सुद्धा पाहावं लागेल। मात्र मनोज जरांगाच्या समर्थनार्थ पुण्यातल्या ग्रामीण भागातले मराठा समाज सुद्धा मोठा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर शहरात सुद्धा आज बंद पाळण्यात येणार आहे आणि बंद पाळण्याचं आव्हान जे आहे ते सकल मराठा समाजाने इथल्या व्यापाऱ्यांना, नागरिकांना केलेलं आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या 6व्या दिवसानंतर सुद्धा सरकार गांभीर्याने घेत नाही। आता आरपारची लढाई लढण्यासाठी मनोज जरांगे यांना समर्थन देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण स्वतः सहभागी होणं गरजेचं आहे। नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।